नमस्कार. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज तर्फे तुमचं सर्वांचं उमेदवारांचं हार्दिक असं अभिनंदन. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी अशी सुरुवात आणि आजही तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचाराला नारळ फोडून सुरुवात केलेली आहे. तर खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजण जे काम करत आहात म्हणजे पल्लवीताई गाडगीळ असतील, योगिताताई मारणे असतील, उदयजी भेलके असतील. सर तुम्हाला ताईंना माझा पहिला प्रश्न आहे की ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आत्ताचा विचार महिलांबाबत तुमचा काय आहे? मला असं वाटतं की आता जे आम्ही सगळं जण महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आलो आहोत, तर सगळेजण चांगलं काम करायसाठी आणि चांगल्या विकासासाठी आले. महिलांसाठी खरंच आम्ही सर्वजण, मान्यताई म्हणा, बेलके दादा म्हणा, आम्ही सर्वजण आपल्या प्रभागाच्या विकासासाठी त्यांचे चांगलं काहीतरी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज आम्ही इथे उतरलो आहोत. आणि आम्हाला जनतेला हीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला नक्की आशीर्वाद द्यावा, हीच आमची सर्व ते. आणि आम्हाला हे पण सांगायचं आहे की लाडकी बहीण योजना आमच्या शिंदे साहेबांनी तुमच्यासाठी टाकली आहे, तर आपलं भविष्य लाडक्या बहिणींसाठी खूप चांगलं आहे. तर आज शिंदे साहेबांनी तुमच्या लाडक्या बहिणीला ही संधी दिली आहे की तिने नक्कीच काहीतरी काम करून दाखवावं. तर असाच आशीर्वाद, असंच सगळं प्रेम राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच पद्धतीने योगिताताईंना विचारू इच्छितो की योगिताताई, हा जो काही प्रचाराचा गाडा आज चाललेला आहे, खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर महिला खूप काही अशिक्षित आहे, काही सुरक्षित आहे, काही असुरक्षित आहे. तर महिलांबाबत तुम्ही भविष्यामध्ये काय कराल? महिलांसाठी म्हणजे एकनाथ शिंदेनी जी योजना काढलेली ती आम्ही हे करू आणि महिलांना सपोर्ट करू. म्हणजे थोडक्यात ताईंना असं म्हणायचं की आम्ही महिला सबलीकरणासाठी काम करू. त्यानंतर उदयदादा, आपण खऱ्या अर्थाने खरे शिवसैनिक आहात आणि सर्वच इथं शिवसैनिक आहे. दादा, मला एक सांगा की आपल्या युवा पिढीसाठी आपलं काय मत आहे? नक्कीच युवा पिढी असो, महिला असो किंवा बेरोजगार असो, यांच्यासाठी नक्कीच शिवसेनेने पहिल्यापासूनच काही ना काही त्यांच्यासाठी करत आलेले आहेत. शिवसेनेने वंदनीय बाळासाहेब ठाकरे असो, धर्मवीर आनंद दिघे साहेब असो आणि आत्ताचे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असो, यांनी लाडक्या बहिणींसाठी लाडकी योजना जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा ती केली. आणि आता त्या युवांसाठी पण त्यांच्या योग्य योजना आहेत. आमचे पण त्यांच्या पावला पाऊल ठेवणार आहे आम्ही. आमच्या प्रभागासाठी महिलांची सुरक्षा असू, स्वच्छता असू आणि युवकांसाठी नोकरी जातो, ह्या परासाठी आम्ही प्राधान्य नक्कीच देणार आहोत तिघं. आणि प्रभागात भरपूर समस्या आहेत. महिलांच्या तर आहेच आहेत, बेरोजगारांच्या तर आहेच आहेत, पण काही कामं अपूर्ण आहेत. ती अपूर्ण कामं आम्हाला पूर्ण करायची आहेत. ट्रॅफिकची समस्या आहे, भाजी मार्केटची समस्या आहे, नाट्यगृह अपूर्ण आहे, ते नाट्यगृह पूर्ण करायचं. शेजारचं नाट्यगृह माझ्या वडिलांनी 2 वर्षात पूर्ण केलं. अलीकडचं नाट्यगृह आत्ताच्या जे नगरसेवक आहेत माझी, ते नावं कोणाची घ्यायची नाही, त्यांनी ती अपूर्ण ठेवली, 10 वर्ष अपूर्ण ठेवलेली आहेत. ती मी 2 वर्षात पूर्ण करून दाखवतो, हे माझं वचन आहे तुम्हाला. वडिलांच्या पावला पाऊल ठेवून का होणार? माझ्या बरोबर हे 2 जण आहेत, त्यांना पुढे घेऊन मी जाणार. महिला असो, युवा असो, वयस्कर असो, सर्वांना पुढे घेऊन जाण्याची क्षमता शिवसेनेमध्येच आहे आणि फक्त शिवसेनेमध्ये आहे. बस हीच पूर्ण करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. दादांनाही एक संदेश द्यायचा. तत्पूर्वी मी म्हणतो मारणे भाऊंना मी विनंती करतो की मारणे भाऊ, आपणही फॉर्म भरलेला होता, तर ऍक्च्युली राष्ट्रवादीकडनं आपला फॉर्म होता, पण आता तुम्ही प्रचार हा शिवसेनेचा करता, त्याच्याबाबत काय बोलाल तुम्ही? अजित दादांचे आभार मानतो, ज्यांनी मला एवढ्या कमी वयात संधी दिली होती. पण काही मेरिट लिस्टवर त्यांचं असं आलं की तुतारीचा जो गट आहे त्यांनी पण एक एबी फॉर्म इथे दिला होता, तर त्यांची दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली आणि माझ्याही शिवसेनेकडून उभी होती, त्यामुळे मी माघार घेतली. आणि निष्ठावंतांवर कुठे अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी पहिल्यापासून घेत आलो, त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. आणि आम्ही पहिल्यापासून शिवसैनिक आहोत. आई आम्ही हे 2 आमचे उमेदवार आहेत, यांना जास्तीत जास्त मतांनी कसं निवडून आणता येईल, त्यामुळे आम्ही प्रयत्नशील आहोत. अतिशय सुंदर विचार या छोट्या वयामध्ये तुम्ही केलेले आहेत आणि निष्ठा ही स्वामीवरती असावी हे यातून सिद्ध केलेले आहे तुम्ही. धन्यवाद दादा. तुमचं काय म्हणणं आहे? मला फक्त इथे एवढंच म्हणायचं, इथं प्रस्थापितांविरुद्ध सामान्य शिवसैनिक आणि लाडकी बहीण ही लढाई होणार इथं. अगदी खरं आहे की प्रस्थापिकांना गाडलंच पाहिजे आणि सामान्यांना न्याय मिळालाच पाहिजे. तुमच्या सर्वांना अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल तसे सर्व आमचे प्रतिनिधी यांच्यातर्फे तुम्हाला मनस्वी असे तुमचे आभार आणि शुभेच्छा. मी गणेशराव स्वतः. धन्यवाद.